नमस्कार सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. मित्रांनो, मी आज तुम्हाला जुन्या काळातील लग्न आणि या लग्न सोहळ्याविषयी काही गमती जमती तसेच रोमांचकारी अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, हा सोहळा आता इतिहास जमा झाला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एवढं मात्र नक्की, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. मित्रांनो, अशी लग्न सोहळे पाहणारे मला वाटतंय आपण आता शेवटचीच पिढी ठरलेलो आहोत. अशा लग्नांना तुम्ही उपस्थित राहिलेला आहात का? अशा लग्न मंडपात तुम्ही कधी जेवला आहात काय? काय आहे तुमचा अनुभव? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत व्यक्त करायला विसरू नका. मित्रांनो, लग्नामध्ये आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत होती. खरं आहे ना? अमुक अमुकाने 1 रुपया आहेर केलेला आहे, तमुक तमुकाने 2 रुपया आहेर केलेला आहे. ज्याचा आहेर 11 रुपये किंवा त्याच्या वर असेल त्याच्याबद्दल ऐकायला खूप भारी वाटायचं. लग्नानंतर 2-4 दिवसातच नवरदेव त्याला लग्नात मिळालेला हुंडा म्हणून मिळालेला रेडिओ गळ्यात घालून गावभर सायकलवर आयटीत टांग मारून फिरायचा आणि मिळालेले ते हँडो सँडोचे घड्याळ हातामध्ये सगळ्यांनाच दिसेल अशा दिमागात वावरत राहायचा, मिरवत राहायचा. गावात पूर्ण फेरफटका मारायचा. त्यावेळेस त्याची शान काही औरच होती. आत्ताच्या नवरदेवांना त्याच्या 100 पट मिळालं तरी त्याची सर येणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. मित्रांनो, लग्नाच्या 2 दिवस अगोदर सर्वांसोबत बुंदी बनवण्यासाठी केलेले जागरण किंवा लापशीसाठी बाजेवरती टाकून नंतर वाढायला घेताना अक्षरशः वापरलेले ते फावडे पिण्यासाठी नदीवरून बैलगाडीने टिपाड भरून आणताना पूर्ण अंग ओले चिंब व्हायचं. हा सर्व घटना आता इतिहास जमा झालेले आहेत. मित्रांनो, लग्नाआधी मुला मुलीच्या वडिलांसोबत त्यांना घालवायची आंघोळ. माहिती आहे का तुम्हाला? हा प्रसंग किंवा ही आठवण कधी तुम्ही अनुभवली आहे का? नंतर सर्वांना आग्रहाने धरून आणून बसवायचं आणि त्यांना कपाळभर त्यांचा मळवट चमकीनं लावायचा. आता त्या नव्या पिढीला ते पटणार नाही. ते सर्व कालमय झालंय. आली लग्न घटिका समीप नवरा, अशी आरोळी कानावर पडली की बुड झटकायला सुरुवात करायची. वाजवा रे वाजवा असा भटजी म्हणाला की मंडपात बांबूला पाठ लावून बसायचं, जेणेकरून तदेव लग्नम सुजनम तदेव ताराबलम चंद्रबलम ऐकायला मुठीत कोंबलेल्या रंगीत अक्षता नवरा नवरीच्या अंगावर बचकन फेकून मारायच्या. पायाला रुतणारे ढेकळ बाजूला करायचे आणि पहिली पंगत पकडायची. गावातल्या लग्नात जेवण्याची ही गंमत ज्यांनी अनुभवली असेल त्यांना कोणत्याही महागड्या हॉटेलात अजिबात मजा येणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. तिकडे नवरा नवरी होमाभोवती गिरक्या मारेपर्यंत पात्रावळीवाला पंक्तीत फिरायला सुरुवात करायचा. पात्रावळी म्हणजे पळसाची 5 पाने काड्यांनी शिवून बनवलेले ताट. या पात्रावळी निम्म्या तरी फाटलेल्या असायच्या, त्यामुळे 2 जोडून घ्याव्या लागत असत. पात्रावळी वाटणारी मंडळी विशेष क्रूर असायची, निष्ठुर असायची का कोण जाणे. फाटलेली पात्रावळ बघून सुद्धा मुद्दाम दुसरी पात्रावळ देत नसत आणि जर दिलीच तर तीही एकदम तुकडा झालेली, जणू लग्न त्यांच्या घरचे असायचं. अशा थाटास तुच्छ कटाक्ष टाकून ती आपल्याकडे बघायची. मित्रांनो, पात्रावळ ढ्याकडांवरती ठेवली की ती सरळ कधीही राहत नसे. त्यासाठी खाली ढ्याकडांची खास सेटिंग करावी लागत. कशी बशी पात्रावळ सेट केली तर वारा येई आणि बाया इकडून तिकडं तिकडून इकडं उडू लागत. त्यासाठी एक वजनदार ढेकूळ त्या पात्रावळीवरती ठेवावं लागायचा. पात्रावळी स्थानपन्न झाल्या की मीठ वाढणारा, अतिशय घाईत असणारा लगेच त्याच्या पाठोपाठ येईल. कुठल्याही भिंतीवर निर्लज्जपणे थुंकल्यासारखा बरोबर मध्यभागी मिठाची बचक सोडे. त्यांना पात्रावळीला काट असतो हे सुद्धा कदाचित माहिती नसावं. त्याच्या मागोमाग बुंदी वाढणारे झांजपतक येईल. जिथे मीठ वाढलंय त्यावर नियम धरून बुंदी भचूक भरून बुंदी टाकली जाईल. साले दुष्टच असायचे हे. सगळी बुंदी खारट होऊन जाईल. मित्रांनो, हसण्यासारखी गोष्ट आहे. मीठ आणि बुंदी कष्ट
पूर्वक वेगळे करेपर्यंत मोठ्या टोपलीत भात घेऊन दोघेजण पळतच ये. दोघांच्या हातात भात वाढायला चहा प्यायच्या कप बशा असायत. एकाच वेळी 2 पंक्ती वाढताना टांग्याला झोंपलेल्या बैलासारखी, बिगर खांदी बैलासारखे शिवळा ताणून पुढे धावत. बुंदीच्या अंगावर सांडलेला भात बाजूला करेपर्यंत वरणाची बादली येई. वरण वाढणारी मंडळी बिनडोगच असत. भाताचे कितीही छान आळे बनवले तरीही तो वरण नावाचा द्रव्य आळ्याच्या बाहेर ओतपर्यंत चंग बांधून बसलेली हे दोघ जण असत. भाताचा कोथळा फोडून वरण सारे बाहेर वाहून जाई. आवरता आवरता जेवणारा मात्र घामाघूम होऊन जाई. तुम्हाला माहिती आहे का, वरणाची बादली पुढे सरकवल्यावर मागून झणझणीत वांग हुसळीची बादली नाचत ये. हुसळीत घुसळलेले वगळाले तर्री सकट बाहेर येई आणि पात्रावळीवर उतानी होई. त्यामुळे नुकताच कालवून ठेवलेला वरण भात आणि निसून ठेवलेली बुंदी मिठाच्या ढिगारेसह ओलीचिंब होऊन जाई. मित्रांनो, काड्यांनी शिवलेल्या पात्रावळीने यवाना दम सोडलेला असे. तिच्या फटीमधून वरण आणि उसळीचा रस्सा ढ्याकळामध्ये झिरपू लागत असे. एखादा ओघळ पात्रावळीच्या काठ ओलांडून थेट वरणाच्या पायांखाली लोटांगण घालतो. त्यात जर का सोसाट्याचा वारा आला तर मग गंमत विचारायलाच नको. मित्रांनो, शेताच्या बांधावरचा पाचोळा, घरामागच्या उकरड्यावरची राख आणि नुकतीच कापून फेकलेल्या हरळीची पाने कालवलेल्या भातावर येऊन बसत. आता भातातून बुंदी निवडायची का हरळीची पाने? या संभ्रमात असलेला जेवणारा वदनी कवळ घेता घाम घ्या हरीचे ही राकट चिडलेल्या आवाजातली आरोळी ऐकतो. पहिल्या बुंदीची बचक तोंडात सारे. बुंदी खाताना मंडपाच्या छाताकडे बघायला लागे. त्यामुळे खाली पात्रावळीत गुपचूप येऊन पडलेली मनभर भाताची बशी बघायला चान्स सुद्धा मिळत नसे. मागून तिच्या अंगावर तुटून पडणारा वरणवाला सरकारी काम असल्यासारखा भडकन वरण ओतून पळून जाई. काही मिनिटातच पत्रावळीतून जसे पाणी खाली झिरपते तसाच खालचा ढेकूळ पत्रावळीत झिरपून वर येऊ लागे. आधीच बुंदी आणि हुसळीत रंगलेला भात ढेकळाच्या नामस्मरणात कधीच सावळा विठ्ठल बने. 12चे लग्न आधीच 2:30 वाजता लागलेले असते. त्यामुळे खाणारे पात्रावळीच्या दुर्दशेकडे न बघता एकामागे एक ढिगारे संपवत. पसरलेले मीठ बोटांवर चोळून पात्रावळीची घडी करत. ती पुन्हा उडू नये म्हणून तिच्या बोकांडी मोठा ढेकूळ ठेवत आणि पाण्याच्या टँकरकडे धावत सुटत. एकाच पाईपला ठिबक सिंचनासारख्या 10 नळ्या जोडून चिखलात रुतलेला हा स्थितीप्रज्ञ पाईप अर्धे पाणी खाली सांडवत असे. पहाटे 5 वाजता भरून आणलेला थंड पाण्याचा टँकर यवाना आंघोळीच्या पाण्यासारखा गरम झालेला असे. प्लास्टिकच्या रंगीबेरंगी ग्लासातून 2 घोट पाणी पिऊन नवरा नवरीला आशीर्वाद देत लोक आल्या मार्गाला चालायला लागत असत. येताना खिशात लपवलेला प्लास्टिकचा ग्लास म्हणजे त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाल्यासारखा वाटत असावा. मित्रहो, 2-5 रुपये आहेर केल्याच्या बदल्यात पोटभर धूळयुक्त जेवण आणि 1 प्लास्टिकचा ग्लास, सगळीकडे खूप मज्जाच मज्जा. पण ते लग्न मात्र कायमस्वरूपी लक्षात राहत असत. किमान नवीन पिढीला हा व्हिडिओ आपण सेंड करावा. वारसा, वहिवाट, चालीरीती, इतिहास आपला जिवंत राहिला पाहिजे, एवढं मात्र नक्की. या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका. एवढंच. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो.